नमस्कार, HRS न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र कामरगाव या ठिकाणी। कामरगावमधील शेकडो वर्षांपूर्वीचे प्राचीन नागेश्वर मंदिर परिसरामध्ये सुरू असलेल्या संगीतमय तुलसी रामायण कथा अमृत सोहळ्यामध्ये या सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन व हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील सर्वात प्रथम साई कथाकार रामायणाचार्य हरिभक्तपरायण विकास महाराज गायकवाड यांच्या अमृततुल्य वाणीतून हा अमृत सोहळा संपन्न होत आहे। यावेळी हरिभक्तपरायण विकास महाराज गायकवाड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी भाविक भक्तांना आवाहन केले की श्री नागेश्वर मित्र मंडळ कामरगाव आणि समस्त ग्रामस्थ कामरगाव यांच्या वतीनं यावर्षी श्रीराम नवमीचा औचित्य साधून कामरगाव या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा श्रीराम कथा सोहळा सुरू झालेला आहे। श्री हनुमान मंदिर वर्धापन दिनाचा औचित्य साधून यावर्षी प्रथमच या सोहळ्याचं आयोजन या माता कामाक्षा देवीच्या आशीर्वादानं सुरू झालेलं आहे। आज कथेचा 5वा दिवस आहे आणि गत 4 दिवसापासून आणि इथून पुढेही 3 दिवस भक्तिमय असं राममय असं वातावरण या भागामध्ये झालेलं आहे। दररोज तुलसी रामायणाचं कथा आणि त्याचबरोबर सजीव देखाव्याद्वारे येथील भाविक भक्तांना अगदी राम अवतारामध्ये आपण आहोत की काय असा भास होत आहे। म्हणून माझं भाविकांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं राहिलेल्या दिवसामध्ये या भक्ती आनंदाचा लाभ घ्यावा आणि मंडळाला आणि ग्रामस्थांना उपकृत करावे। धन्यवाद। जय श्रीराम। तुलसी रामायण कथा अमृत सोहळ्या प्रसंगी कामरगावचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातुरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वालुंबा नदीच्या तीरावर असलेल्या हनुमान मंदिराचं गेल्या वर्षी आपण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना केली, त्याला 1 वर्ष होत आहे। त्याचं औचित्य साधून या ठिकाणी हरिभक्तपरायण विकास महाराज गायकवाड यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि लोकांचा उत्साह, लोकांचं त्या ठिकाणी असणारा आनंद या ठिकाणी देण्याचं काम महाराज करतात, त्यांचे सहकारी करतात। या कथेला सर्व ग्रामस्थ भाविक भक्त त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि रामायणामधले जे दृश्य स्वरूप आहे ते कथेच्या माध्यमातून विशेष करून जे पात्र आहेत या पात्राच्या माध्यमातून रामाचा अवतार रामकथेचा असणारं त्या ठिकाणी असणारं महत्त्व हे विशद करण्याचं काम महाराज त्या ठिकाणी करतात। विशेष करून या सर्व ग्रामस्थांच्या या तरुण मंडळाच्या सहकार्यातून भविष्य काळामध्ये या ठिकाणी एक जिवंत स्वरूप, एक जागृत स्वरूप या ठिकाणी निर्माण व्हावं म्हणून दशक्रिया विधी घाटाचं नियोजन आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये सुशोभीकरण व्हावं यासाठी हे सर्व मंडळी प्रयत्नशील आहेत। उद्याच्या काळामध्ये एक इथलं जागृत स्थानाचं महत्त्व लक्षात घेता आणि या परिसराचा कायापालट होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करावं। महाराजांनी अतिशय नेटक्या आणि उत्कृष्ट स्वरूपामध्ये या ठिकाणी कथेचं श्रवण लोक करतात, महाराज त्याचं प्रकटीकरण करतात। एक आनंदाचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला राहिलेल्या ग्रामस्थांनी उद्याच्या काळामध्ये सहकार्य करावं। महाराजांना सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद। अशाच प्रकारचं दरवर्षी कार्यक्रम त्यांच्या सहकार्यातून लोकांच्या माध्यमातून व्हावेत ही नागेश्वरचरणी प्रार्थना करतो। थांबतो। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साई कथाकार तथा रामायणाचार्य हरिभक्तपरायण विकास महाराज गायकवाड यांच्या अमृतवाणीतून संगीतमय तुलसी रामायण कथेतील काही क्षणचित्रे आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत।
सुख सब